मंडळी 12 वाजून 10 मिनिटं झाली आणि अजूनपर्यंत भेटले आहे. मला वाटतं तुम्ही गेला तुम्ही ट्रेन जाईल लवकर जावा ट्रेन जाईल पब्लिक मॉक एवढं पास झाला. बरं मंडळी पहिली बारी माझी बरी झाली काय हो काय अशी वाईट नव्हती ना इतकी तकलीफ काय होते यार एवढं मुळा जळायचं नाही आपला एवढं अजिबात जळलं बरोबर नाही. आता तुमचं वय झालं तसं 4 पर्यंत बाप झाला ह्या वयात असं एवढं जळायचं नाही. मला पहिल्या बारी तुम्हाला काय वाईट बोललो असेल तर मला सांगा. एक शब्द वाईट न बोलता आया बहिणी समोर आहे त्यांची मान खाली न जाता बुवाने एक शब्द पण बोललो नाही. बुवाने फक्त पिवळी केली बोलले आणि त्या खालटा पालटा बोलले त्याच्यावर 2 गोष्टी बोललो. बाकी वैयक्तिक मी काय बोललोय ना तरी पण किती त्रास. हा त्रास काय माहितीये मला मिळालेला प्रतिसाद मला मिळालेला पाठिंबा एवढा यांना काही एक टाळी पडत नाही एक शिटी पडत नाही. शिट्या पडल्या त्या 2 लग्नाची गाणी गायली तिथं पडल्या 2 टाळ्या. मग यांनी लग्नाचं गाणं गायलं की नाही नाचात गायलं की नाही. ह्या साधाची शपथ घेऊन सांगतो हे बोललं नाचात होतात नमान करायचं नाही. राजे बुवा तुम्ही हेत येऊन सांगा तुम्ही नमान केलं की नाही केलं. बुवानी बारीक नमान केलेलं आहे युट्यूबला मारी आहे. असं असतं ते सगळं आपला का मूस आणि दुसऱ्याचा बांबू दुसऱ्याचा चिवा का बांबू आता कसा घालतो बघा. राजू देसाई मावली गाव भोंडे मेडे जिल्हा रत्नागिरी 201 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आदेश बर्वे मंडणगड शहीद 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तुमचं पहिल्यामध्ये आलं नाव घेता आलं नाही. अजून काय
19 जूनला साहित्य संघाला गिरगाव हॉलमध्ये 1 वर्षानंतर शाहीर सचिन कदम आणि माझे आपण विकास तांबोरे आमची ही वारी आहे. या वर्षातली पहिली वारी आमची सचिन कदम सोबत आहे. तर नक्की या साहित्य संघाला वारी आहे आणि आयोजक शशिकांत मांडवे सर आहे. तर गमत मोबाईल कुठे या त्याच्यात घेऊन आले ना आता त्याच्यानंतर म्हणतात यांनी नमन केला बारीक नमन यांनी केलेला आहे. खोटं वाचत आहे. बारीक यांनी लग्नाची गाणी पण गायलेली आहे तुमच्या समोर गायली. मग बारीक लग्नाची गाणी नाही पाहिजे यांना सगळं करायचं आहे. कुठलं कुठलं टाळ्या पडतात हे बघतात आणि त्यानुसार प्रसादाला सांगतात आणि खोटं बोलतात. एक गाणं घेता एक गाणं त्याच्यात काय वेळ काय घडलं हो फोटो काढलाय उभा राहिली फोटो काढ तुम्हाला लक्ष आहे तुमच्या कामात. वेळ काय घडलं अशी वागलीस आणि लागलीस शेंडा उडवायला. काय झालं हनुमान राया गेले लंकेत सीतेचा शोध घ्यायला सीतामाईचा शोध घ्यायला आणि रस्त्यामध्ये म्हणजे मेन गेटला दरवाजात लंकिनी नावाची राक्षसी त्यांना सांगतो हनुमान राया काय बाजूला हो ऐकलेलं नाही. डायरेक्ट युद्ध करायला लागली. युद्ध करायला लागल्यानंतर युद्ध झालं आणि मारुती ला आणि पाठवून टाकली तोच विषय. आणि हे म्हणतात की म्हणतात बायको सांगते नवऱ्याला की बैलाला म्हणते दोऱ्याला बाण. हे तुम्ही ऐकलं? अरे बैलाला दोऱ्यात मुलाच्या भावसाला बांधला होता का ह्याच्या भावसाला बांधला होता? दोऱ्याला अहो बैलाला कासऱ्याला बांधतात ना तुमच्याकडे कसं बांधतात कासऱ्याला बांधतात. आला दोरा फक्त राखी पुरता दोऱ्यात बैल बांधतात. तुमच्याकडे बैल दोऱ्यात बांधतात टाकले लोक. अरे खोटं बोलू नका शक्ती तर आलीवर सांगते आलीवर सांगते की नवऱ्या बैलाला बांध म्हणजे ताकद बायकोकडे नाही ताकद नवऱ्याकडे. तुरेवाला मोठा यानेच केला. तुझ्यात एवढी हिंमत असेल तू बांध ना बैलाला. नवऱ्याला ताप सांगितलं अरे माझ्या नवरा म्हणजे तुरेवाला अरे मोठा आहे. आणि वर सांगते माझ्यावर कुस्ती खेळा. माझ्यात दम नाही तुमचं एक टक्क्याला माझ्या फिरवीत नाही खेळत राहा कुस्ती. आपल्याला काय नाही म्हटलं नाच करती. वेळ काय घडलं अशी वागलीस आणि लागलीस शेंडा उडवायला. कमी नाही करणार मी तुला तुडवायला. कमी नाही करणार मी
अरे लांबून आहे तुरे मला बुवा माज नाही मिजाज नाही. तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे की लंकेचा रावण 14 चौघांची रास होती, शेवटला तो भीक मागून गेला, बरोबर आहे. आणि आपण गर्व केला तर तशी अवस्था आहे ना. आपलं तसा गर्व नाही. मी फक्त हिशोब सांगितला. तुम्ही म्हणता ना 12 महिना 12 केले की लय मजा असते. वा ती मजा मला पण माहिती आहे. पण वाढ वाटायला काही गोष्टी सांगितल्या त्या आपण पाहिल्या पाहिजे. आणि मंडळी गेली 12 महिने बाऱ्या करायच्या आणि लांबोरे फक्त 4 महिने बाऱ्या करणार. तरी पण लांबोरे जास्त बाऱ्या याच्यापेक्षा करतो. लिहून बघायचं भाऊ. आलं बघा. आदिश्री रणजित दुधेकर खेड तालुक्यातील शक्तीपुराचा बादशाह सचिन कदम वर्सेस दोरेवाले डी.के. माऊली यांचा गणेश उत्सव आहे. त्यांची साकार आहे 18 सप्टेंबर साखर ब्राह्मणवाडी तालुका खेड रत्नागिरी मानकरी नाईक गराडी सगळ्यांनी आता स्वामी यांच्या माऊली 100 मीटर पाहतो. आता प्रसाद परशुराम घाणेकर पुन्हा एकदा 200 रुपये पारितोषिक. धन्यवाद प्रसाद. आणि श्रद्धा कर्डे मॅडम खेड 100 रुपये पारितोषिक. आता गंमत अशी आपल्या आता विषय कसा मी स्तवन गायलं म्हणतात तुम्ही स्केल मध्ये गायत नाही पारीतलं फक्त रेकॉर्डिंगची गाणी. अरे हे स्तवन काय वाईट झालं काय हो. तुम्हाला ऐकवतो. पांडुरंग चरणी देह जावो हाशिरून, विठुराया चरणी देह जावो हाशिरून, भक्तीचा दिवा कधी जावो विझून. विठुमा विठुमा त्यांच्याकडे जळण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण विकास कामोरे दिसायला ह्यांच्याकडे तळाय. हे बोलून झाले डोंगरावरचा, हे बोलून झाले त्याला एमपीएससी वरती. पण विकास कामोरे एंट्रीला जेव्हा 5 मिनिटं गोंगाट होतो त्यांच्या पोटात हा पोटसूळ आहे. त्याला त्रास आहे. त्याला काय करणार. एक तर हा आवाज बंद करावा लागणार नाही त्यांचा पोटसूळ बंद करावा लागणार. त्याच्यामुळे एकच आहे इतिहास गवा होत आहे. चलने वाले को चलने दो भेंडे लांबोरे खडा भेंडीचा तो नाच करते. त्याच्यानंतर जवळच काय बोलतो. अरे प्रेमाची बोलतो. ती प्रेमाची कशी की आधुनिक आणि पौराणिक याचा संबंध जोडला. की सांगितलं हे गवळणी हे राधाबाई कोणी तुला कान भरले तू काही करू नकोस. तुझी वाट चुकू नकोस. तुझी वाट चुकू नको म्हणजे काय. माऊलीला सांगितलं जातं मुलीला सांगितलं जातं सांभाळ घसरलं पाहिलं वय तुझं धोक्याचं हाय ना. ऐकून घे शैला लग्नाच्या पाहिला घोटाळा करायचा नाही. 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 असाच तो विषय की कोणीतरी तुझा कान भरेल. पण हे राजे हे गवळणे तुझा डोईचा पदर खाली घेऊ नको. हॅलो राजूबाई घेऊ नको नाही बोललो. घेऊ नको खाली घेऊ नको. डोईच्या वरती अजून कुठं आकाशाकडे पदर जाणार आहे त्या खांद्यावर येणार आहे. जो विषय बोललो नीतिमत्तेचं जर येत नसेल बोलता तर बरोबरचं बोलायचं नाही. बरोबरचं बोलायचं नाही ते समजून घ्या. मी बाबा लय येणार आहे मला काय लिहिता येत नाही तुम्ही सांगत. पण जे काय वागलाय ना तर समजून घ्यायला हवं ना गोष्ट खरी की नाही. त्याच्यामुळे आणि काय म्हणतात काय दिशाने या साल्याची त्या लांबून कोंबड्याला बोलतात साला. कोंबड्याला बोलतात साला. अरे कोंबड्याला याने पाहुणा केला. अरे काय माणूस मेला होता बुवा. अरे कोंबड्याला कोण मेवणा म्हणतो. तुमच्याकडे शिवी देतात हे साले कोंबडे होत. अरे साला म्हणजे मेवना. हिंदी में उसको साला बोलते. क्या बोलते
तुम्ही गाणी लावताव ना ह्या गाण्या पाहण्याचा अरे सचिन कुमार काय युट्यूबला अरे दिवसाच्या वेळेस एवढी चोरी करू नका मला म्हणून मी निघून देतो माझ्या विरोधात काय द्यायचं ते पण असं बोलायचं नाही पट्टा बोलायचं नाही जाऊया अजून काय बोलले काय पहिला मराठी बांधायचं बसले हो चुका कासरट बांधायचं कासरट येडा गांडा असं नाही अजून काय बोलता अरे पळून जाण्यावर बोलता अरे प्रॉब्लेम आहे बुवा तुम्हाला पण एक मुलगी आहे मला पण एक मुलगी आहे दुसऱ्या पण गोष्टी सांगितल्या नीतिमत्तेच्या गोष्टी सांगितल्या काय बेरोजगाराच्या गोष्टी सांगितल्या एक गोष्ट घेऊया नंतर लगेच ह्याच्यावर ठेवूया काय घ्यायचंय आज राजांचं एक गाणं आहे घ्यायला पाहिजे दोन तीन त्याच्यावर गाणं ते जेव्हा पोरं बोलले तरी आणि साल्याची म्हणतात लांबवर अशी गोळीची ते सचिन भाऊने घ्यायला का नाही ते चोर आहेत सगळे आता काय बोलतात दादा म्हणता तर म्हणतात कोंबड्याला साला म्हणतात अरे साला म्हणजे पाहुणा आपल्याला काय देतो बघा चार चौघात बोलता वसा जशी ही पगार एकटे बस आणि कोंबड्याला कापतात मानल्या पण कोंबडी केसात तलंग कापते तलंगला कापतात राटवेला तलंगला कापतात तलाक म्हणजे कोंबडीची परिलंबरी फ्री कोंबडी ही फ्री कोंबडी आहे अजून कोंबडी झालेली नाही एक्सपो काढते अरे चार चौघात बोलता बसा जशी पगार एक दिवस पशु पक्षी पाहुणं कसं कोंबडा साला याचा कोंबडा साला हा मेवला आणि कोंबडा साला अरे शिकलेला पाहुणा तुम्ही घरात काय बोलणार आहे अरे चार चौकात बोलता बसा अरे जशी बघा एक दिवस पशु पक्षी पाहुणं कसं पशु पक्षी पाहुणं कसं कोंबड ढेकूण आणि सस पाहुणं कसं पशु पक्षी पाहुणं कसं कोंबड ढेकूण आणि सस फार वेळ लागणार नाही हे 2 मिनिटात कार्यक्रम होता हा म्हणून